ओम नमो जी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानीमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सधयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो जी अध्या वेद प्रतिपाध्या जय जय ससंवेद्या आत्मरूपः। सालावादप्रमाणे संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ संत ज्ञानोबरायांच्या समाधी उत्सवानिमित्त आयोजित असणारं हे पारायण सप्ताह आणि या सप्ताहातील प्रथम दिवसाची प्रवचनची सेवा परमभाग्यानं माझ्या वाट्याला आलेली आहे, महद्भाग्य आहे। आणि या सेवेकरता निवडलेली जी ओवी आहे ती पहिल्या अध्यायातली पहिली ओवी आहे। संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबराया ग्रंथश्रेष्ठ असणाऱ्या भगवद्गीतेवरही स्वतःचं विवेचन प्रस्तुत करतात। अध्यात्मशास्त्र ये अंतरंगोचे अधिकारी, हे अध्यात्मशास्त्र आहे आणि कोणत्याही शास्त्रामध्ये प्रवेश करत असताना, शास्त्रीय परिभाषा व्यक्त करत असताना शास्त्राप्रमाणचा विधी होणं गरजेचं असतं। आणि ती विधिता काय असते तर मंगल, सुरुवातीला काय करणं, मंगल करणं। मंगल आदिनी मंगल मध्याणी मंगल अंताणीचं शास्त्राणी प्रत्यंत वीर पुरुषाणी अस्मद पुरुषाणीचं असं वर्णन केलेलं आहे। मंगल आदिनी मंगल आणि मंगलम समाप्ती कामो मंगलम आचरेत असं वेदशास्त्र प्रमाण आहे। निर्विघ्न परिसमाप्ती करता मंगलाचा विधी सांगितलेला आहे आणि ती मंगलता प्रत्येक ग्रंथकार शास्त्रकार करत असतात। अविगित शिष्टाचार म्हणजेच श्रेष्ठ जे आहेत त्यांच्याद्वारा केला जाणारा आचार जो असतो त्याला अविगित शिष्टाचार म्हणतात। श्रेष्ठांनी आचरलेला आचार तो शिष्टाचार, आणि तो शिष्टाचारच आहे मंगलाचरण करणं सुरुवातीला। म्हणून माऊली आपल्या ग्रंथाच्या चिंतनाला सुरुवात करत असताना पहिल्यांदा भगवंताचं मंगलाचरण करतात, परमात्म्यासंबंधीचं बोलणं करतात। संपूर्ण गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये परमात्म्यासंबंधीचंच बोलणं आहे, बाकीचं काय आहे नाही का। ज्ञानेश्वरी गीता ही भगवंताच्या शिवाय दुसरं काही बोलते, परमात्म्याच्या संबंधीचंच चिंतन आहे, कारण ह्यामध्ये भगवंताचंच प्रतिपादन आहे। आणि म्हणून त्या भगवंताला धर्मरूपता म्हणतात, धर्मसिंधू धर्मरूप नाही का। आणि त्या धर्माचं स्थापनही करण्याकरता तो येतो। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्थम तदात्मानं सृजामि। आणि धर्माची रूपता काय आहे, साधन रूपता, कर्म ज्ञान भक्ती ध्यान याचं प्रतिपादन नाही का। यथो अभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्म, अभ्युदय निश्रेयताची सिद्धी करण्याचा प्रयत्न, त्या दिशेनं जाणं आणि त्या अवस्थेपर्यंत आपल्याला पोचवण्याचं काम जे करतात हे धर्माचं काम आहे। म्हणून शेवटीला ओवी लिहिताना शेवटला काय म्हणतात, हे धर्म कीर्तन सिद्धी, किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझेची उरले पायीकपण, हे शेवटचं।
आणि म्हणून हे चिंतन करत असताना दिव्य ग्रंथ आहे, सामान्य नाही. भीष्म पर्वामध्ये, कारण महाभारतामध्ये पर्वांचा विषय येतो, रामायणामध्ये कांड आहे, बालकांड, लंकाकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड, नाही का, अरण्यकांड, उत्तरकांड. भागवतामध्ये स्कंदांचा विचार होतो. स्कंद, प्रथम स्कंद, द्वितीय स्कंद, त्याच्यामध्ये अध्याय असतात. तसं महाभारतामध्ये पर्वाचा विषय होतो. आदी पर्व, वन पर्व, नाही का, शांती पर्व. तसं भीष्म पर्व आहे आणि त्या भीष्म पर्वामध्ये बरेच अध्याय आहेत. त्या बऱ्याच अध्यायांपैकी 25व्या अध्यायापासून 42व्या अध्यायापर्यंत जे अध्याय आहेत त्या अध्यायांनाच भगवद्गीता म्हणतात. 25व्या अध्यायापासून 42व्या अध्यायापर्यंत जे ग्रंथ अध्याय आहेत त्या अध्यायांना काय म्हणायचं? भगवद्गीता. कारण ते 25 पासून 42 मोजा किती होतात? 18 अध्याय होतात, बरोबर ना? त्या 18 अध्यायांना काय म्हणतात? भगवद्गीता. कारण तिथं भगवंताचं प्रतिपादन आहे अर्जुनाला. भगवद्गीता सामान्य नाही, स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू. गीता हा प्रश्न अर्जुनेस. दिव्य ग्रंथ राजाला सुरुवात करायची आहे प्रतिपादनाला, म्हणून तेवढंच महान मंगलाचरणाची पण गरज आहे. काही शास्त्रकार मंगल करत असताना गुरुबद्दल बोलतात, काही शास्त्रकार देवाबद्दल बोलतात, काही शास्त्रकार नाही का वस्तुनिर्देशात्मक करतात, काही शास्त्रकार आशीर्वादात्मक करतात, काही शास्त्रकार नमस्कारात्मक मंगल करतात, नमन करतात, आशीर्वाद मागतात, वस्तुनिर्देशित करतात. न्यायशास्त्रामध्ये सुद्धा मंगलाचरण करताना नाही का, चुडामणी कृतविदो वलयकृत वासकी भवो भवतु भव्याय लीला तांडव पंडित, आशीर्वादात्मक मंगल आहे. किंवा निराय रदी विश्वेशम विदाय गुरुवंदनम बालानाम सुखबोधय क्रियते तर्क संग्रम. धारण करून, विधित करून, आपापल्या आराध्य देवतेच्या मनामध्ये ध्यान करून, चिंतन करून त्या कार्याला प्रारंभ करण्याचा नियम आहे. आणि या नियमाप्रमाणेच माऊली ह्या ठिकाणी मंगल करतायत. वस्तुनिर्देश, नमस्कार, नाही का, इथं वस्तूचा निर्देश पण आहे आणि नमस्कार पण आहे. आणि वस्तूचा निर्देश करताना 2 प्रकार आहेत, सगुण आणि निर्गुण. वस्तुनिर्देशात्मकमध्ये सगुणाचं वर्णन आणि निर्गुणाचं वर्णन. वर्णन करणं, नमस्कार करणं आणि प्रार्थना करणं 3 रूपत आहेत. प्रार्थना म्हणजे आशीर्वादाकरता केली जाते. वस्तुनिर्देश म्हणजे वस्तुनिर्देशात्मक. नमस्कार म्हणजे नमन, नमस्कारात्मक. माऊली इथं ओम शब्द वापरतात पहिल्यांदा. ओम, हा ओम काय आहे तर ओम तत्सदती निर्देशो ब्राह्मणस्त्रिविद स्मृतः ब्राह्मणस्तेन वेदाश्च यज्ञास्य विहिता पुरा. ओम हे ब्रह्मवाचक शब्द आहे, नाम आहे परमात्म्याचं, ब्रह्मवाचक आहे. तस्य वाचकः प्रणव, त्या स्वरूपाचा वाचक, त्या स्वरूपाचं नाम सूक्ष्मातिसूक्ष्म परमात्मा आहे. त्याला विशेष अशा निर्देशित करायचं असेल तर त्या वाचकाद्वारा केलं जातं. जसं अरुंधती तारा दाखवायचं असेल तर वशिष्ठ तारा लवकर दिसत नाही, मग त्याच्या जवळ मोठासा, त्याला अरुंधती न्याय म्हणतात. त्या जवळच्याला दाखवून मग त्याला दाखवलं जातं. तो तिथं आहे बघा. सूक्ष्मातिसूक्ष्म इदम तू ते गुह्यतमम, अत्यंत गुह्यतम, गुहायितम ब्रह्मयत, गुहा अहित म्हणतात ब्रह्मयत, तत् पंचकोश विवेकत. पंचकोशात्मक गुहा आणि त्यामध्ये अहित असणारं म्हणजे अत्यंत गुह्यतम, आवृत आहे विशिष्ट अशा आवरणांनी. आणि त्या आवृत्तेमुळं प्रतीती येत नाही. येते पण ती प्रतीती यथार्थ येत नाही, सामान्यत्वे नाही, विशेषत्वानं नाही आहे. आणि म्हणून गुह्यतम शास्त्राचं प्रतिपादन, निर्देशन करण्याकरता नामोच्चार व्हावा लागतो. आणि म्हणून तो ओम शब्द आहे. तस्य वाचकः प्रणव. ओम, हा ओमचा उच्चार शास्त्रकार सांगताना म्हणतात कसा करावा. ओमचा उच्चार कोणतीही शास्त्रीय विधी करत असताना पहिल्यांदा ओम शब्द बोलला जातो. गीतेमध्ये सांगितलं जातं तस्माद ओमुदितारित्य यज्ञ दान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्तम सततम ब्रह्मवादिनम.
ब्रह्मवादीनाम विधानोक्तम, ब्रह्मवादी म्हणजे श्रेष्ठ जे ब्रह्मवादी लोक आहेत, ब्रह्मचिंतन परमार्थ चिंतन करणारे जे आहेत, ते विधियुक्त शास्त्रचिंतनामध्ये प्रवृत्त होतात, त्यावेळी पहिल्यांदा ओमचा उच्चार होतो. तस्माद ओम इत्युदाहरित. यज्ञ दान तप क्रिया, कोणत्या क्रिया करताना? यज्ञ, दान आणि तप. कोणकोणत्या क्रिया करताना? यज्ञ दान तप कर्म, नाही का? तस्माद ओम इत्युदाहरित यज्ञ दान तप क्रिया. आणि म्हणून प्रवर्तन्ते विधानोक्तम, हे विधियुक्त आहे, विधानोक्त आहे. सततम ब्रह्मवादीनाम, श्रेष्ठ लोक त्याचा उच्चार करतात ओमचा. मग यज्ञ दान तप, हिथं कोणता यज्ञ आहे, हिथं कोणतं दान आहे, हिथं कोणतं तप आहे? म्हणून माऊलींनी गीतेच्या प्रतिपादनामध्ये आपला जो ग्रंथ लिहायचा आहे, त्याची सुरुवातीला ओम शब्दाचा वापर केला. त्यात यज्ञ दान तप, हे तपही आहे. वाङ्मयीन तप. कसलं तप आहे? सत्य बोलणं हे तप आहे. गीतेमध्ये वर्णन आहे, सत्याबद्दल बोलणं आणि सत्य बोलणं तपाचं चिंतन आहे, सत्याकरताचा प्रयत्न आहे. आणि त्या गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये वर्णन करताना तपाचं वर्णन केलंय. तप कशाला म्हणायचं, त्यामध्ये वाङ्मयीन तप कशाला म्हणायचं? अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितम चेत स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयीन तप उच्यते. वाङ्मयीन तप काय आहे? तर वाङ्मयीन तप म्हणजेच स्वाध्याय, अभ्यासन, नाही का? अनुद्वेग करम वाक्यम, दुसऱ्याला त्रास होईल असं न बोलणं. सत्यम प्रियम हितम चेत, प्रिय असणारं, सत्य असणारं, हितकारक असणारं. अनुद्वेगम करम सत्यम प्रियम हित. स्वाध्याय अभ्यासनम चैव, स्वाध्याय अभ्यासेंचैव, त्यालाच वाङ्मयीन तप म्हणतात. आता हे तपच म्हणायला पाहिजे कडे सांगा, गीतेचं प्रतिपादन काय आहे? तप आहे, स्वाध्याय. त्यामुळे तपाच्या सुरुवातीला सुद्धा काय सांगितलंय? ओम, नाही का? पुढं काय आहे? मग यज्ञ आहे का? अहो यज्ञ पण आहे. कारण यज्ञ का आहे? ज्ञान यज्ञाने चाप्यन्य जनते मापवासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम. ज्ञान यज्ञ आहे. हा यज्ञ कोणता चालू आहे? आणि ज्ञान यज्ञासारखा श्रेष्ठ यज्ञ दुसरा कुठला नाही म्हणतात. सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ कोणता आहे? सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ. तसे यज्ञ भरपूर आहेत. नाम यज्ञ ही श्रेष्ठ आहे, नाही का? नाम जप यज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेद. नाम आणि ज्ञान हे दोनच यज्ञ बघायला गेलं तर, तसं पाहायला गेलं त्यातल्या त्यात ज्ञानोत्तर नाम, नाही का? त्याच्या अगोदरचं नाम हे साधन आणि ज्ञानोत्तर नाम हे स्वीकृत आहे, साध्याची अनुभूती घेऊन त्याचा उच्चार आहे. ते तद्रूप आहे. ब्रह्मरूप स्वरूप ओंकाराला सांगितले. ओंकार हे कसं आहे? तस्य वाचक, त्याचा वाचक जरी असला तर तद्रूप आहे. सोन्यामध्ये सोनेपणाला उणं न येता सोनं लेणं होतं आणि नाव रूपाला येतं. कोणत्या रूपाला येतं? नाव रूपाला येतं. सोनं सोन्याला उणेपणा न येता सोनं लेणं होतं. म्हणजे आलं काय? नाव आणि रूप आलं. आणि नाम आणि रूप अध्यस्त, जरी नाम रूप अध्यस्त असलं तर ते अधिष्ठान स्वरूप असतं. अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान स्वरूप आहे. नामरूप कोणाचं आहे? अलंकार. अलंकार म्हटलं एवढंच केलं, अलंकारातलं सुवर्णातनं जाणलं तर बदल फक्त झाला इकडलं तिकडं. पण आपण ज्याच्या उद्देशानं बोललो, अलंकार, सोन्याचं अलंकार बनवल्यानंतर त्याला आपण रिंग म्हणेल, अंगठी म्हणेल. मग म्हटलं अंगठी रिंग कशाला? सोन्याला म्हटलं का आकाराला म्हटलं? नाही का? कशाला म्हटलं रिंग अंगठी? आपण म्हटलं कशाला? आकाराला म्हटलं का सोन्याला? फक्त तसा आकार केला त्याला. पण ते नाम आहेपणाच्या अधिष्ठानावरती आहे. नामाचा उच्चार हा आहेपणाच्या अधिष्ठान. सोनं असावंच लागतं, त्याशिवाय आकाराचा बोध कसा आहे? लाट ही पाण्यावरती प्रतीतीला आली, पाणी नसेल तर लाट प्रतीतीला कशी येईल? तिचं नाव लाट तरी कसं होईल? नाही का? आणि तद्वाचक जे चिंतन असतं, बाह्य पदार्थांच्या उच्चाराचा विषय असतो, त्यावेळी वैश्विक चिंतनामध्ये नाम नामी भेदत्वानं प्रतिमान होतील,
पण स्वरूपाच्या ठिकाणी नामनामी अभेदत्वानं चिंतन येतं. तर ओंकार तत्स्य वाचक, तद्रूप तस्य वाचक, आकार उकार आणि मकार. आकार उकार मकार. आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकातारे. अशा ओम मांगलिक रूपता असणाऱ्या, शास्त्रीय प्रतिपादित असणाऱ्या. कारण वैदिक चिंतन करत असताना कधीही वैदिक मंत्र उच्चारण करायचं असेल तर ओम शब्दाचा उच्चार करावा लागतो, नाही का. आणि मग पुढं काय चालू होतं, मंत्राचा उच्चार होतो. त्यामुळं माऊलींनी ह्या ठिकाणी सामान्य नाही म्हटले, ही गीता शास्त्र आहे. गीता शास्त्रम इदम पुण्यम यपडेत प्रयतपमान विष्णू पदम वापनोती भई शोकादी वर्जित. गीता हे शास्त्र आहे, सामान्य नाही. गीता शास्त्र आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम महत. हे अध्यात्मशास्त्र आहे, गीता शास्त्र आहे. आणि त्यामुळं भगवंताच्या स्वमुखातनं प्राप्त असणारी ही भगवद्गीता आहे. तिच्या प्रतिपादनाकरता आपण बसलोय, तर पहिल्यांदा त्या वर्णनामध्ये ओम शब्द यावा. म्हणून पहिला शब्द कोणता आहे, ओम. ओम नमो जी अध्या. विस्तार करल तर मग प्रवचन तेवढ्यातच व्हायला नको ते, नाही का. ओम आकार उकार आणि मकार याचाही विस्तार आहे. विश्व तेजस प्राज्ञ. पुढं नमो शब्द वापरला. ओम नमो जी अद्या. सगळ्या करताय. अद्या नमो, वेद प्रतिपाद्या नमो, स्वसंवेद्या जय जय स्वसंवेद्या त्याला नमो, आत्मरूपा त्याला नमो. म्हणताना असं म्हणायचं नाही, अर्था करता फक्त बघायचं. म्हणताना ओवी सरळच म्हणायची. ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. अद्या, अद्या म्हणजे कारणरूपा. अद्या नाही का. अद्या म्हणजे कारणरूप कसं आहे म्हणाल. कारण कार्य संबंध जेव्हा आपल्याला वर्णित होतो तो सापेक्षच असतो. स्वतंत्र कारणाला असं बोललं जात नाही. कार्यावरून कारण शब्द बोलला जातो. कोणाचं कारण असा प्रश्न येतो, त्यामुळं कार्य दाखवावं लागतं, ह्याचं कारण. बरोबर नाही. तसा आद्या शब्द वापरला तर कोणाच्या आद्या हा प्रश्न येऊ शकतो. हेतुपुरुष, हेतू सापेक्षत्वेनं आद्या शब्द, नाही का. आद्या कोणाच्या आद्या म्हटले, जन्माद्यस्य येतः, जे प्रतीतीला येतंय सगळं हे जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, किंवा जेतोनी चराचर हरिसी भजे, असा असणारा परमात्मा आहे. कारणरूप आहे. कारणामध्ये निमित्त उपादान, नाही का. न्यायशास्त्रामध्ये तर समवाय असमवाय निमित्त, नाही का. यत् संयतम कार्यम भवती समवायजनकम तत्, असंही वर्णन केलं जातं. गुणगुणी क्रिया क्रियावान जाती व्यक्ती याच्यामध्ये समवाय संबंध आहे, नाही का. द्रव्य द्रव्ययोर संयोग संबंध आहे. जेवढा विस्तार करेल तेवढा थोडा आहे. फक्त कारणाची रूपता सांगताना स्वरूपाच्या ठिकाणी हा कारण आहे, परमात्मा कारण आहे. कोणाकरता कारण आहे, कोणाचं कारण आहे असा प्रश्न येईल, त्यावेळे आपल्याला दाखवावं लागेल ही ह्याचं कारण. मग कोणाचा अध्याय असं जर म्हणायचं असेल तर ह्यांचा अध्याय म्हणजे ह्याच्या अगोदर ही आहे, सुरुवातीचा ही आहे, कारण ही आहे, नाही का. आपण जे आपल्याला प्रतीतीला येतं त्याच्या अगोदर तोच आहे. श्रुतीच्या भाषेत बोलायचं असेल, श्रुती पद्धतीनं, तर सदैव सौम्यम इदम अग्रम आसीत. ह्या जगताच्या ह्या सगळ्याच्या अगोदर जे आहे ते सत आहे. आहे ते काय आहे, सत आहे. मग आता दिसतंय ते काय आहे. आता दिसतंय काय आहे ते महाराज, दिसतंय तेही सत आहे आणि पुढंही ते असणारच. नत्वे वाहम जातुनासम नत्वम नेमे जनादिपा नचैवम न भविष्याम सर्वे वयमतः परम. पहिलं नव्हतं असं नाही, आता नाही असं नाही, पुढेही नसणार असं नाही. तिन्ही काळामध्ये आहे. त्रिकालाबाध्यत्वम नित्यत्वम, तिन्ही काळात आहे. शब्द आपण कधी, तुम्ही बघा, कधीच तुम्ही असा शब्द बोललाय का, मी नाही, नाही ना बोललेला. कधीच तुम्ही बोलू शकत नाही. मी नाही हा शब्द कधीच आपण बोलू शकत नाही. तू म्हणाल नव्हतो, मी नव्हतो हा भूतकाळ झाला, मी नाही.
हा शब्द आपण बोलतो का हो? पहिला मी नव्हतो असा शब्द नव्हे बरं का. पहिला मी नव्हतो हा शब्द बोललो असेल आपण, पण मी नाही असा शब्द आपण कधी बोललोय का? मी आहे. मग तुम्ही म्हणाल झोपेत मी कुठं होतो? म्हणले झोपेत तुम्ही नव्हता तर झोपेचं ज्ञानच झालं कसं? तुम्ही झोपला होता ह्याचं ज्ञानच कसं झालं नाही का? ते ज्ञान होण्याकरता त्यावेळीही तुम्ही होताच. फक्त इंद्रियांच्या अभावामध्ये, बुद्धीच्या अभावामध्ये प्रस्तुतता नाही आहे नाही का? प्रस्तुतता म्हणजे जागृत झाल्यावर स्मृती ज्ञानानं कळेल मी होत, मला ज्याचं प्रकाशन, म्हणजे प्रकाशन हे निरंतर आहे. प्रकाशन हे वृत्ती आहे तोपर्यंत प्रकाशन अज्ञान वृत्तीता आहे. ज्ञानानंच त्या प्रकाशनामध्ये प्रकाशन स्वरूपाचं जोपर्यंत होत नाही, अविद्येचा मळ निवृत्त होत नाही नाही का? तैसा आत्मज्ञानी आढळू असे अविद्येचा मळू ते शास्त्रनाशी एरी निर्मळू मी प्रकाशे सोयी. थोडं ससंवेद्यामध्ये ते येईल, ससंवेद्यावर का. मग मी नाही हे ठिकाणच नाही, मी नाही असे अवस्था नाही, मी आहे म्हणजे शून्यवाद्यांचं खंडन होऊन जाईल अद्या नाही का. शून्य म्हणजे जे नाही नाही नाही, पहिली कोटीची नव्हते काही, अशांना आता म्हणून चालेल का? अद्या शब्द वापरल्यामुळे तो आहे. मग अद्या शब्द कधीच आहे, त्याला सुरुवात कुठं आहे? अद्या. अद्या आहे शब्द आहे, निरंतर आहे. शून्यवाद्यांचं खंडन, शून्यवाद्यांचं खंडन म्हणजे नाही नाही म्हणणाऱ्यांचं खंडन कुठं आहे? नाही नाही. तुम्हाला सांगू का, नाही म्हणायला तरी कोणीतरी असतो, नाही म्हणणारा तरी कोणी असतो तोच आहे. एक जण रस्त्याने निघालेला आतमध्ये नाही का, आत म्हटलं जरा पाणी द्या, मला पाणी द्या. आतनं आवाज आला, आत कोण नाही पुढं चला, आत कोण नाही पुढं चला, आत माणूस नाही पुढं जावा, आत माणूस नाही पुढं जावा. तो म्हणणारा म्हटला तुम्हीच थोडंसं माणूस बना आणि मला पाणी द्या. जे म्हणतायत त्यांनाच म्हणतात तुम्हीच थोडं जरासं माणूस थोड्या वेळ पुरतं बना, म्हणजे नाही म्हणणारा तरी आहे, हा भाव आहे. अर्थ कळाला नाही? नाही म्हणणारा तरी आहे, तो आहे. म्हणून शून्याची सिद्धी होत नाही. शून्यम पृसे सदयोगम वा सदात्मताम, सदयोगम वा सदात्मताम म्हणले शून्य आहे असं म्हणता ते म्हणणंच चुकीचं आहे. याचं कारण आहे शून्य शब्द वापरला आणि आहे शब्द वापरला. दोन शब्द एकत्र कधी बसतील का? आहे म्हणजे सत्ता, मग शून्याची सत्ता आहे, ती सत्ता सदयोगा नाही का असदयोगा नाही? शून्य सत्ता रूप आहे का असत रूप आहे? आहे शब्द वापरला ना आपण, काय आहे? शून्य. मग ते सत रूपात आहे का असत रूपात आहे? आता आहे शब्द तर वापरला आणि सत न असत काय बोलताय म्हणा, म्हणजे शून्य आहे हा शब्द बोलू शकत नाही. सदयोगम वा सदात्मता, नाहीच्यासाठी हा नाहीच्या सापेक्षितच आहे शब्द आहे. नाहीच्या सापेक्ष आहे शब्द आहे. मग आहे शब्द शून्याकरता बोलू शकत नाही, शून्य आहे म्हणू शकत नाही. एक तर शून्य म्हणता आणि पुन्हा आहे म्हणता, मग जे आहे ते काहीतरी आहे, आहे ते सत आहे, बरोबर का नाही? मग शून्य आहे तर दाखवा. प्रश्न कळाला का? शून्य आहे तर आता शून्य दाखवता येईल काय महाराज? शून्य दाखवता येईल काय? शून्य. मग शून्याला असा व्यावर्त करायला लागेल. पृथ्वी, तेज, जल, वायू, आकाश ह्या सगळ्यांचा लय चिंतनाद्वारा जर लय करत गेलो, लय चिंतनाद्वारा बरं का, मग चिंतन करत गेलो, ह्यात नाही त्यात नाही, नाही नाही नेती 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 नाही का, मग त्यात नाही नाही म्हणता आहे कुठंतरी दिसेल ना. अहो हे सगळं बाहेर बघण्यापेक्षा जो बोलायला लागलाय, जो बघायला लागलाय तोच आहे. जो बोलायला लागलाय, जो बघायला लागलाय त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आहे? आहे शब्द आहे. म्हणून अद्या, ओम नमोजी अद्या, ह्या अद्या शब्दानं काय केलं? मध्ये नाही का? मध्ये पण आहे. नंतर नाही का? नंतर पण आहे. कारण रूपा अद्या, कारण येण्या अगोदर ही इथं जे असतं त्याला अद्या म्हणतात. येण्या अगोदर हिथं जे असतं, इथं मी येण्या अगोदर काय होतं माझं? इथं मी होतो का? इथं तुम्ही आम्ही पण इथं होतो का? पहिले ह्या मंडपामध्ये आत्ता आलो, अगोदर मग अगोदर प्रवचनला आलो असेल मागल्या
नाही का, आज सुरुवातच आहे ना. हां, म्हणजे मागल्या वेळेस आलं असेल आपण. पण तोपर्यंत इथं काय होता आपला अभाव होता, प्रागभाव होता, नाही का. त्याला काय म्हणतात, प्रागभाव. हा प्रागभाव संपतो का सांगा? प्रागभाव संपतो का? प्रागभाव मी इथं आल्यामुळं संपला असं झालं काय? मी इथं आल्यामुळं प्रागभाव संपत नाहीये, कारण मी येण्यापूर्वीचा अभाव हा कायमच आहे. त्या म्हणूनच त्याचं नाव आहे प्रागभाव. पहिला अभाव मी इथं येण्यापूर्वी आहे की नाही सांगा. इथं आत्ता बसलो असलो तरी मी असं म्हणेल काय, माझा प्रागभाव नव्हता. मी म्हणणारच माझा प्रागभाव होता. माझा प्रागभाव होता. मी येण्यापूर्वी माझा अभाव होता हे किती दिवस मी म्हणू शकेल? कायमच म्हणू शकतो, मी येण्यापूर्वी माझा अभाव होता. तसं परमात्म्याच्या बाबतीत बोलू शकत, कारण एक तर तो अनादि आहे आणि दुसरा अनंत आहे. अनादि आहे, अनंत आहे. बरं, एका ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी नाही असंही म्हणता येत नाही. व्यापक आहे, अनादि आहे, अनंत आहे, व्यापक आहे, विभू आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे. ज्याचं वर्णन किती रूपात करता येईल, पण तो आद्या आहे. ओम नमोजी आद्या. वेद प्रतिपाद्या आद्या आहे. कोणत्याही सिद्ध अवस्थेला पोचायचं असेल तर 3 गोष्टीतनं आपल्याला जावं लागतं. सिद्धांत प्रतिपादित केल्यानंतर सिद्धांत हा जर सुचिरभूत होऊन आपल्याला योग्य अवस्थेपर्यंत नेऊ शकेल, हे जर जाणून घ्यायचं असलं, जसं एखादं कार्य अशा व्यक्तींच्याकडं होऊन गेलंय म्हटलं की ते सुचिरभूत असलं असं वाटतं. बरोबर की नाही? एखादी गोष्ट आपल्याला मान्य करायची असेल तर एवढ्या लोकांनी त्याला मांडलंय असं म्हटलं की ते मानित आहे असं होऊन जातं. त्यालाच प्रमाण म्हणतात. काय म्हणतात? प्रमाण. ती प्रमाणानं सिद्ध पाहिजे, ती युक्तीनं सिद्ध पाहिजे आणि ती अनुभवानं सिद्ध पाहिजे. 3 गोष्टी महत्त्वाच्या: प्रमाण, युक्ती आणि अनुभव. तुम्ही जे बोलताय त्याला प्रमाण आहे की नाही? एखाद्यानं प्रश्न केला, सांगता आलं पाहिजे. तुम्ही जे बोलताय त्याला युक्ती आहे की नाही, सांगता आलं पाहिजे. आणि तुम्ही जे बोलताय त्याचा काय अनुभव आहे, अनुभव सांगता येईल काय महाराज? तुम्हाला सांगा, संत आपल्याला अनुभव सांगतायत, हे संतांच्या आपल्यावरती उपकार आहेत. संत आपल्याला काय सांगतायत? अनुभव सांगतायत. तसा अनुभव आपल्याला सांगता येत नाही, पण त्यांच्यासारखं आपण बनण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मार्गाने निघालो की आपल्याला अनुभव यायला लागतो. अर्थ कळाला का बघा? त्यांच्या संतांचे संगती मनोमार्ग गती, त्या मार्गानं मार्गक्रमणात गेली. अनुभव त्यांना अनुभव म्हणून अनुभव शिकवतात. शिकविती सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. शिकवतात, सांभाळतात. म्हणून इथं 3ही रूपता समजून जायचं आहे. प्रमाण पाहिजे. म्हणून कोणतं प्रमाण आहे, ज्याच्याबद्दल बोलायचं आहे त्याच्याकरता कोणतं प्रमाण आहे? म्हणजे वेद प्रतिपादित आहे, सामान्य नाही. सामान्य प्रतिपादित नाही, म्हणजे वेद प्रतिपादित. माऊलीच्या भाषेत चहुवेदी जाण, चहुवेदी जाण साईशास्त्र कारण 18 ही पुराण हरिसी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कोणाला गातात? कारण हरीला गातात. ते शब्द सोडून चालणार नाही, कारण वर्णन करायचं म्हटलं तर वर्णन कसं आहे? चहुवेद 6 शास्त्र 18 पुराण. चहुवेदान साईशास्त्री कारण शब्द आला ना तिथं. 18 ही पुराण हरिसी गात. मग कोणत्या हरीला गातात? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कारण हरीला. कारण हरी कोण? जेतोनी चराचर. मग जगाचं कारण जन्माद्यस्य यतः ब्रह्मसूत्र सांगतं. कारण हरीला गातात.
मग तो कारण आहे, तसा तो कारण आहे का? त्याचा काय त्याच्याशी जगताशी काय संबंध नाही का? तसा तो कारण आहे का? तुम्ही आम्ही आहे म्हणून कारण आहेत, तुम्हा आम्हाला द्वैत प्रतीतेला येतं म्हणून तो कारण आहे नाही का? आकाशाचा काही संबंध आहे का ढगांशी? पण आपण म्हणतो ढगात आकाशात ढग दिसायला लागले. आकाशात काय दिसायला लागले? सूर्याचा काही संबंध आहे का ह्या जगातल्या व्यवहाराशी? पण नाही म्हणतो सूर्य होता म्हणून चोरी झाली, असं कोण म्हणेल? प्रकाश होता म्हणून चोरी झाली असं म्हणता येईल का? म्हणजे सूर्याचा प्रकाश होता म्हणून चोरी झाली असं म्हणता येईल का? अहो तो कारण आहे, पण कसा कारण आहे? त्याच्या कारणाला तो कारणानं कार्याच्या कर्तृत्वाचा अहंकार रहित कारण, कर्तृत्व अहंकार कारण. म्हणजे मी केलं तसं तो म्हणू शकतो अहमी सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां मुदा भाव स्मरणी. पण त्या अहंपणामध्ये सुद्धा लिप्तता नाहीये, निर्लिप्तता आहे. कारण ज्ञानोत्तर अहंकार जो आहे त्या अहंकारामध्ये निर्लिप्तता आहे. तो बंदित करत नाही, बाधत नाही. कारण उपाधी शुद्ध आहे ना. कोणती आहे? माया उपाधी शुद्ध आहे, बंधन करत नाही, बाधत नाही. तो त्यामुळे कारण आहे, तो अभिन्न निमित्त विवर्त उपादान नाही का? कारण आहे. मग 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कारण हरिसी गाती, बरोबर ना? अर्थापुरतंच असं बोलायचं, सरळ हरिपाठ म्हणताना सरळच म्हणायचं. 4 वेद जाण 6 शास्त्र कारण 18 ही पुराण हरिसी गाती. हरिसी गाती त्या हरीलाच गातात, हरीचंच वर्णन करतात. वेद प्रतिपाद्या 4 वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद कोणाला गातात? तो हरीला गातात. तसं वेदामध्ये 3 प्रकारचे बोध आहे, कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड. वर्णनच आहे. श्रुतीत्रया ते जाणोनी शतवर यज्ञ करुणी यजलिया माते चुकोणी स्वर्गावरती. श्रुतीत्रयाला जाणतात. त्रयश्रुती म्हणजे श्रुतीमध्ये जे प्रतिपादित विषय आहे, श्रुतीमध्ये प्रतिपादित जो भाव आहे तो कसा आहे? त्या ज्ञानकांड, कर्मकांड, उपासनाकांड. हे सगळं गरजेचं काय? अंतकरण जर शुद्ध व्हायचं असेल तर कर्मकांडाचा विषय, अंतकरण स्थिर व्हायचं असेल तर उपासनाकांडाचा विषय, आणि अंतकरणातला आवरण नावाचा दोष कायचं असेल तर ज्ञानकांडाची. बरोबर? म्हणजे शेवटी शिल्लक काय राहील? कर्मकांड शिल्लक राहील का उपासनाकांड शिल्लक राहील का ज्ञानकांड? शेवटी कोण आहे? कर्मकांड, ज्ञानकांड का उपासनाकांड? वेदाला नेमकं काय सांगायचं आहे? वेदाला हे तिन्ही सांगितलं, वेदाने हे तिन्हीचं प्रतिपादन केलंय, पण एक दुसऱ्याच्या संबंधात, एक दुसऱ्याच्या जवळचे आहेत. कर्म ही ज्ञानोत्तर कर्म पाहिजे, ज्ञानपूर्वक कर्म असतं, ज्ञानोत्तर कर्म असतं. ज्ञानोत्तर उपासना आहे, ज्ञानपूर्वक उपासना आहे नाही का? ज्ञानपूर्वक उपासना असेल तर ती साधन होईल, ज्ञानपूर्वक कर्म असेल तर ते साधन होईल ज्ञानाचं, आणि ज्ञानोत्तर कर्म उपासना असेल तर ती अज्ञान करता आपण साधन झालो म्हणायचं. अज्ञान करता आपण साधन कसे झालो? का संतांच्या कारणानं इथपर्यंत आलो. पुण्य उभे राहो आता संताया कारण. कारण कोण झालो? आपण कारण झालो. उद्धारायला कारण कोण झालो? कारण ज्ञानोत्तर कर्म आहे ना, ज्ञानोत्तर उपासना आहे. हे दुसऱ्यांना आदर्श बनण्याकरता आहे, दुसऱ्यांना बोधा करताय. येथे उरलो उपकारापुरता, हे ज्ञानोत्तर आहे. म्हणजे शेवटी बघा, उगमाच्या ठिकाणी नदी केवढी असते? अत्यंत लहान असते. उद्देश तो आहे. मग पुन्हा त्याच्या संबंधामध्ये बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात, पण मूळ तत्व विसरून चालत संबंधामध्ये काय होतं? मग गंगा यमुना ही भेटते, पुन्हा मधल्या बऱ्याच सतलज असेल तर बऱ्याच नद्या येऊन तिला भेटतील. बरं का? एवढ्या सगळ्या नद्या तिला भेटल्या. कोणाला भेटल्या? गंगेला. आता गंगेचा मूळ स्रोत काय आहे? केवढा आहे? गंगेचा मूळ स्रोत केवढा आहे बघा, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच नद्या येऊन भेटल्या का नाही सांगा?
आता ह्या बऱ्याच नद्यांची नावं पण गंगाच आहे. बऱ्याच नद्यांची नावं काय आहे? गंगाच आहे. मग त्या पण पोषक आहेत गंगेकरता, कारण त्या स्रोताला नुकता छोटा स्रोत असेल तर तो समुद्रापर्यंत पोहोचेल काय हो? सांगा ना. स्रोत छोटा असेल तर समुद्रापर्यंत पोहोचेल काय? तो कुठल्या तरी मोठ्या स्रोतामध्ये जाऊन मिळाल्यानंतरच ते समूहानच तिथपर्यंत पोहोचता येईल. एकटा पोहोचू शकेल का सांगा? म्हणजेच गंगेला पोषक असणार, जसं त्या स्रोताला पोषक असणारा अन्य स्रोत आहेत, पण अन्य स्रोतांचंही नाव गंगाच पडलंय. यमुना गंगेला मिळाली म्हणून तिचं नाव काय पडलं महाराज? गंगाच पडले. अन्य नद्या मिळाल्या त्यांचं नाव काय पडलं? गंगाच पडलं. त्या गंगाच आहेत आणि ते पवित्रच आहे. कुठल्याही ठिकाणी तुम्ही गंगासागरला जरी स्नान करायचं म्हटलं, गंगासागर म्हणजे जिथं गंगा समुद्राला मिळते ते स्थान, जिथं कपिलांचं मंदिर आहे, त्या गंगासागरच्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान केलं तर तुम्ही असं म्हणत नाही मी गंगा यमुना सगळ्या नद्यांमध्ये स्नान केलं असं म्हणता का? तुम्ही काय म्हणता? गंगेतच स्नान केलं. स्नान तर तुमचं गंगेतच होतं. मग त्याच्यामध्ये जो मूळ स्रोत आहे तो कुठं आहे? मध्य आहे. तो मूळ स्रोत काय सुटलाय का? जिथनं निघाला तिथनं समुद्रापर्यंत जाऊस तर सुटत नाही, तो आहेच की. आणि तो आहे म्हणून ह्यांचं नाव गंगा आहे. तो आहे म्हणून ह्यांची रूपता आहे. म्हणून कर्म उपासना हे ज्ञान प्रतिपादन करण्याकरताचा भाग आहे. कर्म उपासना ज्ञानाची पोषक असतील तोपर्यंत ते पूर्णतेपर्यंत नेतील. ज्ञानाचे पोषक नसतील, समजा केवळ स्वर्गप्राप्ती करून पण देतात, कर्म स्वर्गप्राप्ती पण करून देऊ शकते, येईल का नाही सांगा? विधिक्त कर्म स्वर्ग प्राप्त करू द्या, पण आपण त्या स्वर्गाचा अनुभव घेतला म्हणून काय मोक्ष मिळाला का? म्हणजे ज्ञानापर्यंत नेणारी ही साधनता आपल्याला फायद्याची होईल, पण ज्ञानाशिवायची साधनता आपल्याला कर्माचं फळ मिळवून देईल, तेवढंच होईल. बरोबर की नाही? म्हणजे याचं सोप्यात सोपं उदाहरण म्हणजे निरपेक्ष कर्म हे शुद्धतेचं साधन होईल, निरपेक्ष उपासना हे स्थैर्यतेचं साधन होईल. बरोबर की नाही? त्यामुळं ज्ञानाचा स्रोत आहे. महावाक्य शब्द का वापरलाय सांगा? महावाक्य शब्द का वापरलाय? तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. महावाक्य काय? अहम ब्रह्मास्मी. हे महावाक्य काय? कारण हे महावाक्य आहेत, बाकीची अवांतर वाक्य आहेत आणि हे काय आहे? महावाक्य आहे. म्हणजे सांगायचं तत्व सिद्धांत काय? तत्वम असी, अहम ब्रह्मास्मी, इथपर्यंत पोचायचं आहे. तत्वमसी तेच तो आहे, हा बोध आहे. बरोबर ना? आणि हे कळण्याकरता आपल्याला आजपर्यंत जायचं, हे कळण्याकरता आपल्याला आजपर्यंत जायचं आहे. म्हणजे तुम्हाला मी काय सांगत होतो सांगा? वेद प्रतिपाद्या हा कोण आहे? तत्वमसी, तो परब्रह्म परमात्मा हरी, नाही का? चहुवेद जाण, साई शास्त्र कारण, 18ही पुराण, हरिसी गाती तो हरी. त्या हरीला जाणणं. बरोबर ना? वेदाला सांगायचं काय आहे? वेदानं भरपूर सांगितलंय, भरपूर सांगतो वेद, वेदामध्ये काही कमी नाही बरं का. वेद ही श्रुती माता आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं ते ज्ञान देतं. श्रुती नाही श्रुती पळवती माऊली जगा, अहितापासनी काढत हित देवणी वाढत. म्हणून वेद मार्गानं जायचं आपल्याला. वेद कर्म मार्ग आहे, वेदाचा ज्ञान मार्ग आहे, उपासना मार्ग आहे. तिन्ही मार्गांचा अवलंब आपण केला तरी काय हरकत नाही. पण शेवटी सिद्धांत कुठंपर्यंत पोचवायचा आहे आपल्याला, नाही का? प्रत्येकाचा स्वतंत्र विचार आहे, पण ज्यांना ज्ञान प्राप्त करायचं आहे, हरीला प्राप्त करायचं आहे, त्यांनी मात्र आत्मज्ञानच करावं लागेल ना. ज्ञानादेव तू कैवल्यम, हे शास्त्राचंच म्हणणं आहे. रीते ज्ञानान न मुक्ती, म्हणजे तत्वमसी. हे सगळं प्रतिपादन कोणाबद्दल बोलायचं आहे? हरीबद्दलच आहे ना, त्या परब्रह्म्याबद्दलच आहे ना, परमात्म्याबद्दलच वेद प्रतिपादन करतो का नाही सांगा? ब्रह्म प्रतिपादक वाक्यांना श्रुती वेद शास्त्र म्हणतात, ब्रह्म प्रतिपादक वाक्य. म्हणून वेद प्रतिपाद्या असणारा कोण आहे? वेद प्रतिपाद्या अद्या, वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या,
आता इथं स्वसंवेद्या म्हणजे एखादी गाडी तयार करायची असेल, आपल्याला बरेच साहित्य गोळा करावे लागतील. कुठं कोल्हापूरवरनं आणायला लागेल, कुठं निपाणीवरनं आणायला लागेल, कुठं इकंड आणायला लागेल, तिकंड साहित्य गोळा करावं लागेल. बरोबर का नाही? त्या साहित्यांना गोळा करून मग आपण ती गाडी काय करेल, तयार करण्याचा प्रयत्न करेल. बरोबर ना? तसं स्वरूपाचं ज्ञान करायचं आहे म्हणून काय काय आणावं लागेल सांगा, आणि कुठनं कुठनं काय काय आणायचं. आपल्याला आपल्या स्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे म्हणून आपल्याला असं काय आणावं लागेल, आपल्याला का आणावं लागेल काहीतरी. तिकडं ते आणलं, तिकडं ते आणलं, आणि मग आम्ही आता ती जुळवाजुळव केल्यावर मग स्वरूपाचं ज्ञान होईल, असं होईल का? स्वरूपाचा अनुभव हे आपल्याला आपल्या स्वरूपच देईल. फक्त आवृत असणाऱ्या गोष्टींची निवृत्ती करायची, ते ज्ञानानं शक्य आहे. कोणत्या नाही का, तस्माद ज्ञान नाही संभूतम रिस्तम ज्ञान चिनात्मना चित्वेनम संशयम तिष्ठो, आहे ना 5व्या अध्यायातलं वर्णन. संशयांचं छेदन करून, अविद्या नावाचा मळ निवृत्त करून स्वस्वरूपाच्या अनुभूती करता आपण प्रयत्न करायचा नाही, फक्त आपण आवरण निवृत्त करायचं. स्वसंवेद्या आहे म्हणून तिथं मगाशी सांगितलेली होई तैसा अविद्येचा मळू, नाही का. अविद्यारूपी मळ असेल तर ते कशाद्वारे, तैसा अविद्येचा मळू कशानं जाईल हो? आवरण आहे, ते आवरणाच्या निवृत्त, तैसा अविद्येचा मळू कशानं निवृत्त होईल? ज्ञानानंच होईल. नाहीतर सगळी शास्त्र काय करतायत, म्हणून अवघीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोनी नव्हती स्वतंत्र आत्मबोधी. अविद्या विनाशाची पात्रे, अवघीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोनी नव्हती स्वतंत्र आत्मबोधी. तुम्हाला दुसरा कोणी मुक्त करू शकत नाही, तुम्ही स्वतः मुक्त होऊ शकता. का होऊ शकतं? दुसरा मदत करू शकतो. मी तुम्हाला शिकवलं म्हणून तुम्हाला आलं असं कोण म्हणेल काय, सांगा लवकर. मी तुम्हाला शिकवलं म्हणून तुम्हाला कळलंय आणि तुम्हाला आलं असं आपण म्हणू शकत नाही, आणि तसं म्हटलं तर चुकीचं होईल. पण संत आपल्याला त्या मार्गानं नेतात, संत बोध करतात, म्हणजे ते जाणायचं आपलं आपणच आहे. जाणायला दुसरा कोणी येऊ शकत. शिक्षक काय करतात, विद्यार्थी बघा, एखादं झाड आहे, त्या झाडाला आपण लावलं तरू लावल्यानंतर आपण म्हटलं कशाचं तरू लावलंय, एक जण म्हटलं आंब्याचं तरू लावलंय. मग आंब्याचं तरू लावलेत म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंब मला मिळायला पाहिजेत. कितव्या दिवशी? दुसऱ्या दिवशी आंब मिळायला पाहिजेत असं म्हटलं एखादा, तर मिळतील का हो? मग काय नाही म्हटले, महिन्यानं तर मिळायला पाहिजेत. ठीक आहे, दुसरं राहू दे, महिन्यानं तर नाही म्हटले. तुम्ही आंब्याचं विचारच सोडून द्यायचा. आता तुम्ही फक्त आंब जर खायला भविष्यात पाहिजे असले तर तुम्ही एकच काम करायचं, त्याला पाणी घालायचं, त्याला कुंपण करायचं. त्याला तुम्ही काय करायचं, त्याला नाही का, त्याला कुंपण करा, पाणी घाला, त्याला खत पाणी द्या, त्याचं संरक्षण करा अन्यांपासून, त्याला सूर्यप्रकाश द्यायचं काम करा. हे सगळं तुम्ही करू शकताय म्हटले. वाढायचं काम त्याचं ती करणार. बरोबर नाही? तुम्ही आत्ता वाढ म्हटलं आणि उद्या मला फळं दे म्हटली तर होऊ शकत. स्वतः वाढण्याचं काम त्याचं स्वतःच आहे. आपण फक्त काय करू शकतो, सहाय्यता करू शकतो, आणि ती पण वाढण्याच्या उद्देशानं सहाय्यता. बरोबर का नाही? वाढण्याच्या उद्देशानं, म्हणजे आपल्यामध्येच ज्ञान आहे. आपण आपल्या अज्ञान आणि ज्ञान काय लांब नाही आहे. म्हणजे अज्ञान आहे, हे ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान असंही म्हणत असाल तर ते बरोबर आहे का महाराज? ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. ज्ञान आता नाही का? मग आता आहे की. अज्ञानाचं सुद्धा ज्ञान आपल्याला आहे की का नाही आहे? अज्ञानाचं ज्ञान नाही असं म्हणाल काय तुम्ही? म्हणजे ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान म्हणाल काय? नाही म्हणू शकत. का? कारण कशाचं ना कशाचं तरी ज्ञान आहेच की. ज्याचं अज्ञान जे आहे त्या अज्ञानाचंही ज्ञान आहे. मग ज्ञान जाणून कशाचं घ्यायचं? त्याचं ज्ञान जाणून घ्यायचं, नाही का, जे अज्ञानामुळं होत नाही.
इथं प्रतिबंध कशाचा आलाय? प्रतिबंध आहे. बरं, जे प्रतीतीला येतंय ते कशाचं आहे? ते पण अज्ञानामुळंच आहे. कारण अज्ञानच आहे त्याला, नाही का? अध्यास झालाय तो कशामुळे झालाय? सामान्य ज्ञान आहे आणि विशेषत्वानं अज्ञान. दोन रूपता लागते. म्हणजे सामान्य ज्ञान हा शब्द कधी संपत नाही, तो असतोच कायम. सामान्य ज्ञान हा शब्द कधी जात नाही. सामान्य ज्ञान हे असलं तरच अध्यास होतो आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असावं लागेल तिथे. म्हणजेच काय झालं बघा, म्हणून वेद प्रतिपाद्य आहे हो. म्हणजेच काय तर वेद प्रतिपाद्य का आहे? कारण वेदाद्वारा प्रतिपादित आहे. शब्दांच्या द्वारा अज्ञान आवरून दूर करण्याचं सामर्थ्य. शब्द शास्त्रवाच्य अर्थफळे मग आपण मावळे. शब्द काय करतील तुम्हाला? अर्थफळ प्राप्त झाल्यावर आता तिथं शब्दांची गरज आहे का? स्वसंवेद्यामध्ये स्वसंवेद्या. तुम्हाला तिथं पुढं शब्द काम करू शकत नाहीत. पुढं त्यांचं काम कुठंपर्यंत आहे महाराज? ओळख करून देण्यापर्यंत. ओळख करून देण्यापर्यंत. तिथनं पुढं आपलं आपण करायचं आहे. आपल्याला नाही का, शाळेला जाताना आईबाप शाळेला जाऊपर्यंत पोराची सगळी तयारी करतील. त्याला पाटी आणून देतील, त्याला पेन्सिल आणून देतील, नाही का, त्याला दप्तर आणून देतील, नवे नवे त्याला शाळेपर्यंत सोडतील. शाळेतल्या शिक्षकांना सांगतील त्याच्याकडे जरा लक्ष द्या, नाही का. आणि शिकायचं काम कोणी करायचं? नाही का. पदार्थ आपल्यासमोर वाढलं जातील, पदार्थ लोक आपल्यापर्यंत देतील, पण खायचं काम कोणी करायचं? त्यामुळं आपुली आपण करा सोडवण. आपल्या वृत्तीला आपणच आपल्या वृत्तीला शुद्ध करायचं आहे. इथं वृत्तीचं काम शुद्धतेचं करायचं. म्हणजे आपण आता स्वच्छता वृत्तीची करायची आहे अंतकरणामध्ये. बाहेरची तर करायचीच आहे, त्याचबरोबर अंतकरण वृत्ती काय करायची आहे? सुचिरभूत करायची. आणि ती अंतकरण वृत्ती चोखाळली गेली तर स्वसंवेद्या आत्मज्ञान अहम ब्रह्मास्मी वृत्ती, फक्त ती अहम ब्रह्मास्मी वृत्ती अट्टाहासानं येईल काय हो महाराज? अट्टाहासानं येईल काय? इथं अट्टाहास विचाराचाच फक्त होईल. याचसाठी केला हा विचारांचा अट्टाहास. कारण इंद्रिय हे परांची खाणी व्यतिरिक्त, इंद्रिय हे बहिर्मुख आहे. मन हे नेहमी कुठं जातं? बहिर्मुख आहे. अंतर्मुख करत असताना वृत्ती अंतर्मुख होते आणि वृत्ती अंतर्मुख, बरोबर नाही? आता ते तिथं अट्टाहास काय होतो? त्यांना अंतर्मुख करायला अट्टाहास आहे, स्वभावता बहिर्मुखता आहे. आणि जे स्वभाव असतो त्याच्या विपरीत जाणं म्हणजे अट्टाहास कर. अंतर्मुख करायला जरा वेळ लागतो, त्याला यम आणि नियम नाही, शम आणि दम, बरोबर ना? इथं अट्टाहास आहे. पुढे गेले अट्टाहास नाही बरं का. स्वसंवेद्यामध्ये तिथं जाणण्यामध्ये अट्टाहास नाही. ही निवृत्तीच्या वेळेस जरासं कष्ट आहे, कारण वृत्ती स्थिर राहत नाही. वृत्ती चलायमान आहे, चंचल आहे. किती जरी हरिपाठात आणायचं म्हटलं तर हरिपाठात स्थिर राहीना झाले, मनाच्या मार्गानं जाते. मनोमार्गे गेला तो मनाच्या मार्गाने आपणच जातो. आपली वृत्ती तर आपण वृत्तीला स्थिर करत नाही. कारण हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. इथं स्थिरता हरिपाठामध्ये पाहिजे, स्थिरता परमात्म्यामध्ये पाहिजे, आणि ती होत नाही आपली. म्हणून आहे त्या वृत्तीच्या स्थैर्यता करणं हे आपलं प्रारंभिक काम असेल. मल निवृत्त करणं आणि विक्षेप निवृत्त करणं हे प्रारंभिक काम असेल. आवरण निवृत्ती गुरुच्या उपदेशानं झाल्यानंतर, बोध झाल्यावर आवरणाची निवृत्ती. त्यातनंही संशय विपर्य असेल तर मग श्रवण, मग मनन, निधिध्यासन. हा क्रम कसा आहे माहिती आहे तुम्हाला? श्रवणानंच मुक्ती भेटत असेल तर मनन निध्यासन करायची गरज पडेल काय? श्रवणानंच इप्सित साध्य प्राप्त होत असेल तर पुढलं करायची गरज पडेल काय? नाही का? श्रवणानंच इप्सित साध्य प्राप्त होत असेल तर पुढलं साधन करायची गरज पडेल काय? म्हणजे पहिलं श्रवण आहे. आणि श्रवणामध्ये जे वाक्य असतं त्याला प्रमाण शब्द आहे. प्रमाणित वाक्य आहे. वेद प्रमाण आहे, श्रुती प्रमाण आहे, शास्त्र प्रमाण आहे. या वाक्यांचं अनुसंधान, अनुशीलन, उपक्रम, उपसंहार चालू होतं.
अभ्यास, अपूर्वता, फल, उपपत्ती, अर्थवाद ह्या सर्वांना बघून वेदांत वाक्याचा तात्पर्य निर्णय आणि असा जर केलाच तर अनुभूतीच्या ठिकाणी मग श्रवण त्याला दृढ अधिकारी लागेल. कसला अधिकारी? केवळ श्रवणानच होईल. काना वाचनाची भेटी सरसीचं पैकी रेटी वस्तू होणी ओटी कवणे दृढ अधिकारी लागेल. मग नाही होत, दृढ अधिकारिता होत नाही तरीही असं संदिग्धता आहे. काय आहे? संशय आणि विपर्य आहे, असंभावना विपरीत भावना आहे, प्रमाणगत प्रमेयगत नाही का, आणि विपरीत भावना आहेत तोपर्यंत मननाकडली आपला भाव तयार होतो. आता मनन करावं लागेल. पुढं मननामध्ये युक्ती काम करते. मी मगाशी 3 गोष्टी सांगितल्या: प्रमाण, युक्ती आणि अनुभव. प्रमाण, युक्ती, अनुभव. श्रवणामध्ये प्रमाणांचं काम आहे, मननामध्ये युक्तीचं काम आहे आणि निधिध्यासनामध्ये अनुभवाचं. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण नश. हा अनुभव वारंवार तद अनुसंधान अनुभवाकडे नेतं. मग श्रवणामध्ये अनुभव येतो ना, अपरोक्ष अनुभूती श्रवणात पण येईल, तेवढा दृढ अधिकारी लागलं. मग अनुभूती करताच सगळं चालू आहे. श्रवण पण अनुभूती करताच, मनन पण अनुभूती करताच आणि निधिध्यासन पण अनुभूती करताच. पण श्रवणामध्ये काम प्रमाणांच्या द्वारा होतं, मननामध्ये काम प्रमाण आणि युक्तीद्वारा होतं आणि निधिध्यासनामध्ये काम प्रमाण, युक्ती आणि अनुभव. नाही का? तिन्ही रूपतेनं ज्ञान. म्हणून आहे तिथं जाणण्याकरता आता तिसऱ्याची गरज पडत नाही. स्वसंवेद्या. स्वसंवेद्या स्वतःला प्रकाशित करतात. तिथं प्रकाशन करणारा कोण आहे? वृत्तीची सहाय्यता आहे की नाही? फक्त वृत्तीची काय आहे? सहाय्यता आहे. त्या वृत्तीमध्ये अहम ब्रह्मास्मी अनुभव आला. आता ती वृत्तीनं अनुभव घेतला आणि ती वृत्ती विरून गेली. वृत्ती विरून गेली. कशी गेली विरून? पाण्यामध्ये विहीर आहे, त्या विहिरीमध्ये तुरटी टाकली. ती तुरटी काय केली? स्वतः तळाला गेली आणि जाता जाता काय केलं तिनं? काय केलं? त्या पाण्यामधली जी गाळ होता तो सगळा काय केला? खाली घेऊन गेली. बरोबर ना? म्हणजे मला वाटलं तुम्हाला माहित असेल. आहे. त्रुटीनं काय केलं? पाण्यामध्ये टाकल्यानंतर स्वतः खाली गेली आणि गाळालाही खाली नेलं. पण स्वतः खाली जात असताना स्वतः संपून गेली. गाळ तर तिनं संपवलाच, पण स्वतःही संपून गेली. याचा अर्थ आहे की वृत्तीला जेव्हा तदाकारचा अनुभव येतो, संस्कार आहेत तोपर्यंतच ते शिल्लक असेल आणि संस्कार गेल्यानंतर आता वृत्ती निवृत्त झाली, जन न दिसेची. आता तिथं फक्त स्वानुभव आहे. स्वानुभव आहे, आत्मानुभव आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची स्वसंवेद्या. एखादा प्रकाशित असणारा दिवा दाखवण्याकरता दुसऱ्या प्रकाशाची गरज पडते का? आता हा बल्ब आहे, तो बल्ब बघा म्हटलं, तुम्ही बघाल तिकडं. कुठं बघाल? तिकडं बघाल. कुणी दाखवला तो बल्ब? त्यानंच दाखवला. मी कुठं आहे मला बघा. अर्थ कळाला का? कारण तो पेटलेला आहे आणि तोच जर विझलेला असेल तर मग बॅटरी घ्यावी लागते, टॉर्च घ्यावी लागते, मोबाईल बॅटरी काढावी लागते. अहो बल्ब कुठं दिसना झालाय, बल्ब लावायचा आहे. आता तो विझलेला असेल तर त्याला बघायला दुसऱ्याची गरज आहे, पण जर प्रकाशित असेल तर त्याला बघायला कुणाची गरज आहे? तसा तो जगताचं प्रकाशन करणारा स्वरूपाच्या ठिकाणी ज्याच्याद्वारा हे सगळं जे प्रतीतीला येतंय ते ज्याच्याद्वारा होतं, जो आहे तोच प्रकाश रूप आहे. म्हणजे कारण म्हणजे ज्ञानरूप आहे. हा प्रकाश म्हणजे काय? स्थूल प्रकाश नव्हे बरं का, ज्ञानप्रकाश, स्वसंवेद्या. आणि म्हणून आत्मरूपा तो आहे कसा म्हणले? मग आत्मस्वरूपा. आत्मस्वरूपा म्हणजे आत्म शब्द का वापरलाय? कारण इक्षते रणशब्दम. ईक्षण करणं ब्रह्मसूत्रामध्ये सांगितले. ईक्षण करणं
हा प्रकृतीचा गुणधर्म नाही. प्रकृती ईक्षण करू शकत नाही. त्यामुळे प्रकृती म्हणजे जगताचा व्यवहार, जगतातले स्थूल पदार्थ, जडता हे ईक्षण करू शकत नाहीत. का करतात? नाही करू शकत. म्हटले गौण रूपात प्रकृतीला कारण माना. नाही म्हटले, आत्मशब्द दिलेला आहे. कारण आत्मशब्द हा प्रकृतीच्या विपरीत आहे. अहंकारातिक बंध ही प्रकृती आहे. अहंकारातिक बंध ही काय आहे? प्रकृती आहे. आणि आत्मस्वरूप हे कसं आहे? चेतन आहे. अहंकाराधिक प्रकृती जड आहे. आत्मस्वरूप प्रत्यग आहे. अहंकाराधिक प्रकृती पराग आहे. त्यामुळं हे ते नाही का, हे ते शक्य होईल का? त्याच्यासारखं हे म्हणता येईल काय? किंवा त्याला हा शब्द वापरता येईल का? नाही येणार. म्हणून गौणत्वाचे न आत्मशब्दात असं पुढे सांगितलेलंच आहे. म्हणून आत्मानंद अनुभव रूप आत्मानंद, हा आनंद जो आहे तो अनुभवण्याकरता स्वसंवेद्य आहे. तिथं अन्य कारणाची गरज पडत. म्हणून आत्मरूप हा पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री